नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी तालुक्यातील वांबोर येथे श्री विठ्ठल मंदिराच्या वादावरून ग्रामस्थांनी विठ्ठल भक्त आक्रमक झाल्याचं चित्र आज पाहायला मिळालं. मंदिरातील वाद चिघळल्याने ग्रामस्थांनी मोर्चा काढत थेट वांबोरी पोलीस ठाणे आणि ग्रामपंचायत कार्यालय गाठत निवेदन सादर केलं. पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात माहेश्वरी पंच ट्रस्टच्या काही सदस्यांकडून विठ्ठल भक्तांशी वारंवार अपमानास्पद वागणूक केली जात असून जाणून बुजून धमकावलं जात असल्याचा गंभीर आरोप उपस्थित नागरिकांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. विठ्ठल हा सर्वांचा देव असून प्रत्येक भक्ताला मंदिरात दर्शन व पूजा करण्याचा समान अधिकार आहे. कोणत्याही भक्ताचा अपमान सहन केला जाणार नाही असा ठाम इशाराही ग्रामस्थांनी दिला. दरम्यान ग्रामपंचायतीकडे सादर केलेल्या निवेदनात माहेश्वरी पंच ट्रस्टची कोणतीही अधिकृत नोंद नसताना करण्यात आलेली नोंद रद्द करावी तसेच मंदिराबाबत लावण्यात आलेले फलक तात्काळ हटवावेत अशी मागणी करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणावर 2 दिवसात ठोस तोडगा काढावा अन्यथा वांबोरी गाव बंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला. तसेच भविष्यात मंदिराच्या संदर्भात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास माहेश्वरी पंच ट्रस्ट जबाबदार राहील असंही निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे. या घटनेमुळे वांबोरी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. नोंद होण्याच्या संदर्भात जे कागदपत्र आहेत हे फार आहेत ते आम्हाला द्या. त्यावेळेस ग्रामपंचायतीने उत्तर दिले की ह्या संदर्भात कुठलेही कागदपत्र आढळले नाही. याचा अर्थ ही नोंद बोगस आहे. मग बोगस नोंद होऊन गेली आढळून आहे, परंतु ती कमी करण्याचं काम कोणाचं आहे? आज 1 वर्ष होऊन गेले. त्यांनी आपल्याला लिखी दिले त्याची कागदपत्र आढळत नाही. का कार्यवाही केली नाही? ती दुरुस्त करायचं काम कोणाचं आहे? ज्यांनी चूक केली त्यांनी दुरुस्त करायची. की आम्हाला सांगतो तुम्ही कागदपत्र घेऊन आम्ही नोंद करून तुम्ही पाहा ना पुढे कागदपत्र या मुद्द्यावर फक्त नोंद आहे म्हणून ते अधिकार माझा होता आणि आपल्याला नोंद उडवायची. 100% पाहिजे काय माहिती काढली 100% उडली पाहिजे. हे बदलाचं रेकॉर्ड पाहिजे त्यांच्याकडे. ते बदलाचं रेकॉर्डच नाही. सिटी सर्वेचा उतारच नाही. उतार कुठं काय झालं काय तुमचा? सिटी सर्वेचा उतारच नाही ना. सिटी सर्वे नाही ते वेगळं कुठं गेलंय? फक्त एकच उत्तर पाहिजे की नोंद जर बोगस आहे लिहून दिले. हे ग्रामसेवकांनी लिहून दिले का ह्या संदर्भात कुठलेही कागदपत्र आढळ होत नाहीत. हे यांचं लिखी आपल्याकडे. मग असं असताना देखील ती नोंद कार्यवाही का नाही होत? नाहीच तर कागद होते पाहिजे ना. त्यांच्याकडे कागदपत्र नाहीत नोंद घ्यायची आणि कुठलेही कागद नसताना नोंद का उडली? सरपंच साहेबांना त्यावेळेस होऊन दिली. सरपंच साहेबांना 1970-75 होऊन दिली. मान्य आम्हाला. त्यावेळेस तुम्ही नव्हते हे मान्य आहे. परंतु जागा पुढची ग्रामसेवकाची ग्रामपंचायत तीच आहे. ती दुरुस्ती करायचं काम ग्रामपंचायतचं आहे. आणि एक पुढे चालते गोष्टी भाऊसाहेब, समोरच्या पार्टीला आपण नोटीस काढून ठराविक मदत देऊ शकतो. तुम्ही तुमचं कागदपत्र सादर करा. तोपर्यंत सादर केलं तर ठीक आहे. तुमची ती नोंद फॉलो करा ना. आणि दुसरी गोष्ट हे जर भूमी अभिलेखाकडे गेले तिथे नोंद होणार नाही. तिथं त्यांची नोंद नामंजूर आहे. काय काय कागदपत्र तिथं जर नामंजूर आहे तर ग्रामपंचायत नोंद होती कशी? कस काय झाली? आणि जे कागदपत्र आम्हाला भेटते त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. काय तुमचं म्हणणं? माझं म्हणणं असेल कोर्टाचा निकाल लागेल तो लागेल. ऐका कुठलीही कागदपत्राशिवाय कोर्ट काही चालत नाही. कागदपत्र कुठे तयार होतात? ग्रामपंचायतीमध्ये. मग ग्रामपंचायत जर खोटे कागद दिले तर निवेदन दिलेलं विठोबा देवस्थान मंदिराच्या बोर्ड लावलेला आहे अनाथ. सदरचा बोर्ड लावल्याबाबत ग्रामपंचायतीची परवानगी दिली नाही. जरी तसा बोर्ड लावलेला असेल तर आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने संबंधितांवर कारवाई करण्याची. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी बाळासाहेब कांबळे, वांबोरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.